नमस्कार मित्रांनो. आज एक उत्तम असा विचार तुमच्यासाठी आणि केवळ तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सर्वार्थानं प्रगती करण्यासाठी. हो, तुम्ही अनेक प्रकारची पुस्तकं वाचली असतील. अनेक प्रकारच्या लोकांना तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्ही त्यातून काही शिकलाही असाल. पण अशा काही गोष्टी आहेत का, की ज्या आवश्यक आहेत आजही आपल्याला शिकणं आणि आजही आपल्याला समजून घेणं? तेव्हा मित्रांनो, आजचा खऱ्या अर्थानं जो विचार आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर तो काय आहे? तर तो आहे फोकस, एकाग्रता. होय मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादं ध्येय प्राप्त करायचं असतं आणि ध्येय वेडे जेव्हा आपण होतो, तेव्हा आपल्याकडे ती एकाग्रता असते आणि म्हणूनच आपण फोकस करून आपल्या सर्व इच्छा यशात रूपांतरित करत असतो. आणि फोकस हा आपल्या यशाला रूपांतरित करणारा एक पूल आहे मित्रांनो. म्हणून अनेक लोक ध्येय ठरवतात, पण ते पूर्ण करणारे फारच कमी असतात. पहा ना, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत किती ध्येय ठरवली, आतापर्यंत किती गोल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नियोजित केले आणि त्यातील तुम्ही किती प्राप्त केले किंवा किती मिळवले, याचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा याचा जर थोडासा तुम्ही पाठीमागे जाऊन विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल, अरे, खूप काही करू शकत होतो, पण राहिलं. पण अजूनही संधी गेलेली नाहीये. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलोय. कारण जे अपूर्ण आहे ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ही तुम्हाला आणखीन एक गोल्डन अपॉर्च्युनिटी मी आज तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगू इच्छित आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, या पाठीमागचं एक मुख्य कारण असतं, की जेव्हा आपण एखादी गोष्ट एकाग्रतेने करतो, तेव्हा तुमचा फोकस हा विखुरलेला नसतो. कारण जेव्हा तुम्ही विखुरलेले असता, तेव्हा तुम्हाला ते प्राप्त होत नाही. तेव्हा तुमचे प्रयत्न दिशाहीन होत नाहीत. तेव्हा तुमचा फोकस स्पष्ट असतो आणि तुम्ही प्रयत्न सुद्धा परिमाण उत्तम पद्धतीने येण्यासाठी आणि ते परिणाम उत्तम येण्यासाठी तुम्ही सर्वार्थानं कार्यरत असता. बघा, आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी ठरवल्या आणि त्या झाल्या. व्यक्तिगत असतील, उत्तम शरीर, स्वस्थ खऱ्या अर्थानं शरीर उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही तुमचे नियोजन असतील, त्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात. काही आहेत, काही नाही. काही लोकांनी ठरवलं, की मला अभ्यास करायचा आहे, विशेष करून मला संशोधन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फलप्राप्ती केली. काही लोकांनी ते मध्येच सोडलं असेल. अर्थात काहींना ते मिळालं आणि काहींना मिळालं नाही. मिळालं नाही तर त्याला अनेक कारणं आहेत. त्याला अनेक अशा काही गोष्टी पण असतील, की ज्या त्यांच्या हातात नव्हत्या किंवा त्यांना ती परिस्थिती तशी पूरक नव्हती, म्हणूनही असं असेल. म्हणजे यश प्राप्त होत असताना फोकस बरोबर बाकीच्याही गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं आवश्यक असतात. पण बऱ्याच वेळा बाकीच्या गोष्टी आवश्यक नसताना देखील आपण जर फोकस केला, तर त्या बाकीच्याही गोष्टी आपल्याला प्राप्त करता येतात. कारण आपण फोकस्ड असतो, एकाग्र असतो. त्यामुळे इतरही पाहतात आपल्याला आणि त्या अनुषंगाने आपल्याला मदत मिळत असते. तर तुम्ही तो पण एखादा प्रसंग आठवून पहा. असे कितीतरी तुम्ही एकाग्रतेने केलेल्या गोष्टीमध्ये तुम्हाला गोष्टी भेटल्यात. उदाहरणार्थ तुम्ही एखादी गोष्ट बोललात, तर तुम्हाला तो आवश्यक असलेला रिझल्ट्स हा तुम्हाला संपूर्णपणे युनिव्हर्समधून योग्य लोक भेटायला सुरुवात करतात आणि योग्य वेळी योग्य लोकच भेटतात. तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जे जे लोक भेटलीत ना मित्रांनो, ती केवळ आणि केवळ तुमच्या विचारांमुळे, जे तुम्ही विचार पेरले या युनिव्हर्समध्ये, तेच तुम्हाला पुन्हा माणसांच्या द्वारे, प्रसंगाच्या द्वारे आणि वेगवेगळ्या तुमच्या जे काही यश प्राप्त झालेलं आहे त्या जीवनामध्ये, त्याच्याद्वारे तुम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. तेव्हा तुम्ही असं म्हणू नका, जे तुम्ही चांगलं पेरलं, चांगलं भेटलं आणि काही चुकून काही वेगळं पेरलं गेलं असेल, त्याचेही रिझल्ट तुम्हाला भेटले असतील. हो, हे सत्य आहे. कारण जसं पेराल तसंच तुम्हाला उगवलेलं कापणी करावी लागणार आहे. तेव्हा मित्रांनो, तुम्ही फोकस कशावर करत आहात? तुम्ही फोकस उत्तम गोष्टीवर करत आहात, तर तुम्हाला उत्तमच मिळणार आहे. तेव्हा लक्षात ठेवा, की ध्येय साध्य करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्पष्टता आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण स्पष्ट असतो, नेमकं काय हवं आहे आणि ते का, हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे जेव्हा समजतं, त्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं, त्याचं उद्दिष्ट स्पष्ट होतं आणि म्हणून तेव्हा फोकस आपोआप तयार होतो आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुम्ही मिळवलेला आहे. कोणी अधिकारी बनलेला आहे, कोणी पीएचडी केलेली आहे,
कोणी उत्तम पद्धतीचा गायक आहे, कोणी उत्तम पद्धतीचा खेळाडू आहे. अशा अनेक विविध गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मिळवल्या असतील आणि ज्यांनी मिळवलं त्यासाठी त्यांची शिस्त फार महत्वाची होती. कारण एखादी गोष्ट मिळवायची असेल तर डिसिप्लिन लागतं. काय मित्रांनो, तुमच्याकडे आहे काय? तुमच्याकडे आहे तर तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही जर डिसिप्लिन पद्धतीनं व्यक्तिगत विचार करत असता आणि त्या सर्व गोष्टी नियमात करत असा, तुम्हाला ते मिळवण्यासाठी तुमचं एक शिस्तबद्ध कार्यक्रम असेल, तर मी विशेष करून तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीचे अ, अशा गोष्टी आहेत डिस्ट्रॅक्शनच्या की तुम्ही मन विचलित होऊ शकतं. तेव्हा एकच गोष्ट करा, कुठल्याही गोष्टीकडे आकर्षित होऊ नका, विनाकारण होऊ नका आणि तुमचं लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आता कुठं तुम्ही लक्ष तुमचं ठेवता हे मी नाही सांगणार, ते तुम्ही तुमचं शोधायचं आहे. ते तुम्ही दिवसभरामध्ये विचार करा की मला हे मी ठरवलेलं आहे पण ते मला करता येत नाही का? हा जेव्हा प्रश्न विचाराल, मला विश्वास आहे की तुम्हाला त्याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा पटकन एखादा परिणाम तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला लगेच विश्वास ठेवणं, एकच फोकस ठेवणं आणि लगेच करणं असं नाहीये. अनेक वेळा आपण पटकन परिणाम मिळवण्यासाठी किंवा इतरांशी तुलना करताना आपला मार्ग आपण काय करतो, बदलतो. एक सांगू, हे खरं आहे, यश त्यांनाच मिळतं जे सातत्य ठेवतात, आपला मार्ग बदलत नाहीत, आपल्या योग्य मार्गाने जातात. हा, अडखळे आले, खड्डे आले, त्या बाजूने जातात, परंतु तो मार्ग मात्र सोडत नाहीत. म्हणून येणाऱ्या सर्व अडखळींना, येणाऱ्या सर्व अडचणींना तोच मात करू शकतो जो फोकस करू शकतो, जो एकाग्र आहे. त्याला एकाग्र असल्यामुळे त्याला अवतीभोवतीचं काही दिसत नाही, त्याला फक्त समोरचा उद्देश आणि समोरचे त्याला जे काही त्यांनी ठरवलेलं ध्येय आहे तेच त्याला दिसतं. म्हणून मित्रांनो, फोकस म्हणजे फक्त योग्य प्राधान्यक्रम देणे. म्हणजे तुम्ही एक योग्य प्राधान्यक्रम ठरवलाय आणि तो तुम्ही त्या पद्धतीने करताय, तसं पण नाही. प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. अनावश्यक गोष्टींना नाही म्हणणं पण कळलं पाहिजे. तुम्ही बऱ्याच वेळा नाही म्हणत नाही. जिथे नाही म्हणायला पाहिजे तिथे तुम्ही नाही जरूर म्हणा. कारण त्यामुळे काय होतं, तुम्हाला मानसिक त्रास होतो, तुम्हाला व्यक्तिगत त्रास होतो, कौटुंबिक त्रास होतो. अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जिथे-जिथे तुमचं जीवन आहे, तुम्ही जिथे-जिथे तुम्ही कनेक्टेड आहात, तुमचं लाईफ कनेक्टिव्हिटी जिथं आहे, तिथे तुम्हाला त्रास होतो, तुम्ही नाही न म्हणण्यामुळे. जेव्हा वेळ आहे, स्पष्टपणे तुम्ही नाही म्हणा. फार-फार तर त्यावेळी त्यांना वाईट वाटेल, पण वस्तुस्थिती अशी आहे, की तुम्हाला मात्र त्रास होणार नाही. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही कमी महत्त्वाच्या गोष्टींना नकार देता, तेव्हा एक गोष्ट करता, तुम्ही महत्त्वाच्या ध्येयाला होय म्हणत असता. हा विचार पटेल कधी? तुम्ही जेव्हा ही गोष्ट कृतीत आणाल आणि तेव्हाच तुम्हाला पटेल. म्हणून फोकस म्हणजे फक्त जास्त मेहनत नव्हे, तर योग्य दिशेने केलेली मेहनत. तुमची मेहनत ही योग्य दिशेने असली पाहिजे, योग्य लोकांच्या संगतीत असली पाहिजे, योग्य लोकांच्या विचारांमध्ये असली पाहिजे आणि जे योग्य विचारांचे लोक तुमच्या विचाराबरोबर जाऊ इच्छितात, ते सर्व मिळून जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं मार्ग क्रमता, तेव्हा मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही तुमचं काम यशस्वी पद्धतीने करत असता. तेव्हा तुम्ही दिवसभर जरी गोंधळलेला असता, पण जेव्हा तुम्ही एकाग्र होता, काही तासातच उत्तम पद्धतीचं काम करता आणि दिवसभराची मेहनत तुम्ही बाजूला ठेवली जाते आणि तासभराचं काम तुम्हाला उत्तम असा रिझल्ट देतं. संशोधनाच्या बाबतीत ते असं होतं, की जेव्हा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं राईटअप करतो किंवा आम्ही रिसर्च पर्स्पेक्टिव्ह मधून जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा आमच्या लक्षात येतं, की फुल कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर त्याचा गाभा आम्हाला लक्षात येतो आणि तिथेच आम्हाला लक्षात येतं, की इथे सोल्युशन काय द्यायला पाहिजे. कारण रिसर्च बेस करणारी माणसं, जे रिसर्च बेस काम करणारी, रिसर्च बेस मेंटरिंग करणारी, रिसर्च बेस खऱ्या अर्थानं लोकांना समजून सांगणारी, काउन्सिलिंग करणारी माणसं जगात खूप कमी आहेत. आहेत, खूप कमी आहेत आणि ती हाताच्या बोटावर मोजणे इतकीच आहे. जे लोक म्हणतात, की हो, नाही, तुम्ही तपासून घ्या. सगळ्यात महत्वाचं, जो अभ्यासू असतो त्याला काही सांगावं लागत नाही. तो बरोबर तुम्हाला त्या पद्धतीने मार्गाने घेऊन जातो. कारण तो तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतो. कारण तो फुल्ली फोकस्ड असतो. म्हणून तुम्ही ज्याच्याबरोबर मैत्री कराल, तो पण वेल फोकस्ड पर्सनॅलिटी असली पाहिजे, वेल एकाग्रता असली पाहिजे त्याच्याकडे. तरच तुम्ही खऱ्या अर्थानं विकास करू शकता. तुमच्या रिलेशनमध्ये असेल, तुमच्या अवतीभोवती असेल, तुमच्या कुटुंबासंबंधात असेल किंवा तुमच्या व्यवसाय संबंधात असेल, सामाजिक जीवनासंबंध असेल. तर मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात ठेवावं लागेल, की तुम्ही तुमचा फोकस हा खऱ्या अर्थानं उत्तम ठेवला पाहिजे. आणि म्हणूनच असं म्हणतात नव्हे, तर हे सत्य आहे. जिथे तुमचा फोकस जातो, तिथे तुमची ऊर्जा वाहते. जिथे तुमचा फोकस जातो, तिथे तुमची ऊर्जा वाहते आणि जिथे तुमची ऊर्जा वाहते, तिथे तुम्हाला
परिणाम उत्तम दिसतात आणि तुम्ही उत्तम निर्माण करू शकता. काय मित्रांनो, मग तुमचा फोकस कुठे आहे? आणि मला विश्वास आहे की तुमचा फोकस योग्य दिशेने असेल, आणि जर नसेल तर आज तुम्ही त्याला खऱ्या अर्थानं पुन्हा एक वार प्रयत्न करा की मला हे मिळवायचं आहे. ते लिहून ठेवा आणि त्या संबंधानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या पाठी लागा. तुमच्या स्वतःच्या पाठी लागा. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, हे मी करू शकतो, मी हे का करू शकत नाही? काय अडचणी आहेत या जगामध्ये? कोणत्याच अडचणी नसतात. जर तुम्ही सकारात्मकता, तुम्ही जर खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलात तर तुम्हाला सर्व काही प्राप्त होतं. तर काय मित्रांनो, फोकस हा म्हणायला सोपा आहे, पण तो आचरणात आणणे, त्याला प्रायोगिक तत्वावरती अंमलात आणणे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर ते तुम्ही करू शकता, कारण मी केलंय, मी प्राप्त केलंय, माझी ध्येय मला प्राप्त होत आहेत. रोज रोज मी नवीन काय गोष्टी करतो ते मला प्राप्त होतं. कारण का? तिथे सात्विकता आहे, प्रामाणिकपणा आहे आणि अभ्यास आहे. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला स्वतःचा फोकस वाढण्यासाठी, मग ते कोणत्याही क्षेत्रातले असेल, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उच्च पातळीवरती जाण्यासाठी ही तुम्हाला एक संधी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक बळकटी देण्यासाठी तुमच्या विचारांना, आणि तुम्ही अग्रेसर होण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही फलदायी व्हाल, सुखदायी व्हाल, यशस्वी व्हाल, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तेव्हा मला विश्वास आहे मित्रांनो की आजचा हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडलेला असणार आहे, आणि असणार नव्हे तर आहेच. तेव्हा पुन्हा तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका असतील, तर मित्रांनो तुम्ही मनमोकळेपणाने मला विचारा, माझ्याशी संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. काहीही अडचण असू द्या, त्या अडचणीवरती मात करता येते जेव्हा तुम्हाला योग्य दिशा देणारी लोक तुमच्या बरोबर असतात आणि तुम्हाला फोकस करण्यासाठी ती मदत करतात, तेव्हा तुम्ही उच्च पातळी जाऊ शकता. हो, आता काही माझे असे प्रयोग चालू आहेत आणि मी खऱ्या अर्थानं आनंदी आहे की ती सर्व माझे स्नेही उत्तम पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये ते कार्य करत आहेत. चला तर पुन्हा भेटूया उद्या नवीन विचारानं, नवीन वेगळ्या, सर्वार्थानं खऱ्या अर्थानं परिणाम जो करायचा आपल्याला, जो परिणाम जो आहे तो एका दिवसात येत नाही. त्यासाठी सातत्य, कन्सिस्टन्सी, आणि त्यासाठी फोकस आणि फोकस. चला तर मित्रांनो, तुमची ऊर्जा वाहू द्या आणि तुम्ही यश मिळवा. पुन्हा एकदा तुम्हाला मी धन्यवाद देतो की हा व्हिडिओ तुम्ही लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि पाठवाल. मला माहिती आहे अनेक लोक माझा व्हिडिओ पाहत आहेत, अनेक लोक, पण माझी एक विनंती आहे, तुम्ही ते लाईक करत नाहीये. मला माहित नाही ते लाईक का करत नाही, तुम्ही सबस्क्राईब पण करत नाहीये. काही लोकांनी केलेलं आहे, करतायत, आणि या पाठीमागाचा एकच उद्देश आहे की तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल, लाईक कराल, तो अनेकांपर्यंत पोहोचेल. उद्देश माझा तो आहे, आणि मला विश्वास आहे की ते तुम्ही कराल. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नव्या